त्यांना मी वंदन करतो. श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील प्रमुख देव आहेत. विष्णूच्या 8वा अवतार आहे. श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वत या कृष्णाच्या बालपणातील एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. एक मोठं गाव, त्या गावाचं नाव होतं वृंदावन. त्या गावामध्ये कृष्ण त्यांचे सवंगडी गावकरी राहत असते. एका दिवशी काय होतं, कृष्णदेव बाहेर येऊन बघते. मग बघते तर काय, पुढे सगळ्यांची पूजा चालू असते. कृष्णदेव पुढे जाऊन म्हणते की हे तुम्ही कुणाची पूजा करत आहात, कुणाची? गावकरी म्हणते आम्ही इंद्रदेवांची पूजा करत आहोत. हे खुश झाले की मग पाऊस पडतील, मग आम्हाला शेती करायला मिळतील आणि आमच्या जनावरांना पाणी प्यायला मिळतील. म्हणून आम्ही इंद्रदेवांची पूजा करायलो. कृष्णाने बघून आश्चर्य वाटलं. कृष्ण म्हणाले की तुम्ही इंद्रदेवांची कशाला, गोवर्धन पर्वतांची पूजा करायला पाहिजे, ताकी धग त्यांना तटून मग पाऊस पडते. गावकरी म्हणले जर आपण या कृष्णांचं जर आपण ऐकलो तर इंद्रदेव चिडतील, मग खूप मोठी संकट येईल. कृष्ण म्हणते तुम्ही घाबरू नका, चला. मग जातात पूजा करतात. म्हणून इंद्रदेव खूप चिडतात, लागायला येतात आणि म्हणतात हे कोण आहे जो माझी सोडून एका पर्वतांची पूजा करायला, ह्याला शिक्षा झालीच पाहिजे आता इंद्रदेव म्हणतात. म्हणून जोरात पाऊस पडतात, गावभर पाणी शिरतात, सगळेजण भिजतात. मग कृष्ण म्हणते तुम्ही घाबरू नका, या माझ्या पाठीमागे आपण गोवर्धन पर्वतांपाशी जाऊ. कृष्ण पुढे आणि गावकरी मागे जातात. कृष्ण गोवर्धन पर्वतांना नमस्कार करतात. मग तेव्हा काय होतं, एक छोटासा मुलगा कृष्ण गोवर्धन पर्वत ना एका कळंगलीवर पूर्ण डोंगर उचलताय. मग म्हणताय या सगळेजण या डोंगराचे काढू वाला, तुम्हाला बस लागत नाही असं म्हणतात. सगळेजण येऊन उभारतात. इंद्रदेव वळून बघतात, म्हणतात तर काय हे कोण आहे जो छोटासा मुलगा जो पूर्ण कळंगलीवर डोंगर उचललाय, खाली येऊनच बघायला. इंद्रदेव वळून खाली येतात. मग बघतात तर काय पुढं कृष्णाच्या रूपात विष्णुदेव दिसतात. मग इंद्रदेवाने त्यांची चूक कळते. इंद्रदेव म्हणतात की मला माफ करा, माझं चुकलं. मग कृष्ण म्हणतात बरं मी तुम्हाला माफ केलं. अशा प्रकारे कृष्णांनी गावकऱ्यांची मदत केली. ही कथा नैतिकता आणि भक्तीचे महत्व शिकवते. गर्वाचे घर खाली हे या गोष्टीत लक्षात येते. जर आपण वर्गात हुशार असलो तरी इतरांना कमी समजू नये. जय श्री कृष्ण.